धुळे शहरातील रामनगर आणि अमरनगर भागात झालेल्या दोन मोठ्या घरफोडींच्या घटनांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या 24 तासात यश आलं आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही विशेष मोहीम राबवली। या प्रकरणी रेहान उर्फ पोपण्या फरीद पठाण आणि शाहरुख शेख सलीम या दोन 20 वर्षीय सराईत गुन्हेगारांना कॅप्टन मार्केट यार्ड परिसरातून शिताफितीने अटक करण्यात आली आहे। या आरोपींनी आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील दोन बंद घरांना लक्ष्य करून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवली होती। त्याचा तपास लावण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीची प्रभावी वापर केला। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सुमारे 90,000 रुपये, 500 रुपयांचा मुद्देमाल, किमतीचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, इन्व्हर्टर बॅटरी आणि गुन्ह्यात वापरली मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई एपीआय नामदेव सहारे, आरिफ पठाण आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। या यशानंतर श्रीराम पवार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देताना घराच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि रात्रीच्या वेळी पोर्चमधील लाईट सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे। आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत। MTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी, रविवार, सोमवार या 3 दिवसाच्या रात्रीचा फायदा घेऊन दोन आरोपींनी 2 ठिकाणी घरफोडी केल्याचं निष्पन्न झालेले होते। त्या अनुषंगाने आझादनगर पोलीस स्टेशन येथे घरफोडीचे गुन्हे दाखल होते। अज्ञात आरोपींची गोपनीय माहिती मिळून त्यांचा शोध घेण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आदेश केलेले होते। त्याप्रमाणे एपीआय श्री नामदेव सहारे, त्यांच्याबरोबर आरिफ पठाण, राहुल सानप, सुशील शेंडे, शशी देवरे, मुकेश वाघ आणि धर्मेंद्र मोहिते तसेच हर्षल चौधरी या टीमने आरोपींच्या सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहिती काढून त्यांचा शोध घेतला असता संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे विचारपूस केली। त्यांनी संशयित मुद्देमाल जवळपास 90,500 किमतीचा सोन्याचे चांदीचे दागिने, त्याचप्रमाणे इन्व्हर्टर व त्याची बॅटरी, तसेच त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटरसायकल जी संशय आहे की ती सुद्धा चोरीची आहे, अशा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं मुद्देमाल रिकव्हर करून त्यांना आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे आम्ही याद्वारे सर्वांना आवाहन करेल की आपापल्या घराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोर्चमधील लाईट सुरू ठेवणे, त्याचप्रमाणे परिसरामध्ये सीसीटीव्ही लावण्याचा प्रयत्न करणे, या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी। धन्यवाद।